नमस्कार, तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके। आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी आहोत। ढोकी गावचे सुपुत्र विपिनजी ढावरे यांच्या मातोश्री सुशीलाबाई ढावरे व पिताश्री गोरख ढावरे आणि तसेच चिरंजीव गौरव ढावरे यांचा जो उद्याचा वाढदिवस आहे तो एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ते साजरा करणार आहेत। नेमकं हा जो वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त एक चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे एक विविध उपक्रम कुठले घेणार आहेत आणि कशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा करणार आहेत पात्रा जनसंवाद समाचार। मी प्रथम आपला धन्यवाद देतो। मी माझ्या आई सुशीलाबाई गोरख ढावरे तसेच वडील गोरख महादेव ढावरे व आमचे चिरंजीव गौरवसिंह विपिन ढावरे यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा समाजाला संदेश जावा यासाठी मी आमच्या पंचदीप ग्रुप ढोकी यांच्या माध्यमातून तसेच एडेश्वरी कलामंडप व साऊंड सिस्टीम ढोकी चंद्रकांत इरापा ढावरे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रक्तदान शिबिर सकाळी 10 ते 4 पर्यंत ठेवलेलं आहे। त्यानंतर रक्तगट तपासणी, रक्त तपासण्या शिबिर अशा स्वरूपाचे शिबिर या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर जे रक्तदान करणार आहेत, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून जे रक्तदान करतील त्या दात्याला आम्ही भारतीय संविधान हे भेट देणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही सर्व गावातील नागरिकांना भारतीय संविधानाच्या भेट या ठिकाणी देण्याचा आम्ही कार्यक्रम आयोजन केलेला आहे। तसेच सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी ऑफिस, निमसरकारी ऑफिस या ऑफिसमध्ये पण आम्ही भारतीय संविधान या ठिकाणी देणार आहेत। तसेच ज्या शाळांनी गेल्या वर्षी आम्ही भारतीय संविधान सर्व शाळेमध्ये वाटप केले होते, ज्या शाळेत हा उपक्रम भारतीय संविधान वाचन करण्याचा उपक्रम राबवला आहे त्या शाळेचा आम्ही सत्कार करणार आहेत। त्यामध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा ढोकी तसेच तेरणा प्रशाला ढोकी या 2 शाळेतील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्याचा आम्ही आयोजन केलेला आहे। आणि यानंतर अशाच स्वरूपाचे कार्यक्रम सर्वांनी आईवडिलांना सांभाळावं यासाठी आम्ही असेच उपक्रम ठेवून हा संदेश देतो की आईवडिलाला जास्तीत जास्त प्रेम करून त्यांचा सांभाळ करावा हीच मी जनतेला विनंती करतो। परंतु आजचा समाज जो आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो व्यर्थ खर्च करत आहे, परंतु हा जो तुमचा उपक्रम आहे तो कधी तुमच्या मनात आला आपण बी अशा पद्धतीने हा कार्यक्रम करावा आणि या समाजाला काय संदेश द्याल तुम्ही? तसं पाहता मी माझ्या वाढदिवसानिमित्त वही पेन जसं शक्तीनुसार होईल तसं मी छोटे वाटप करत होतो लहान मुलांच्या। त्यानंतर असा मनात विचार आला की आपण आईवडिलांसाठी मी म्हटलं की बाबा आपण आईवडिलांसाठी काहीतरी देणं लागतो, त्यासाठी कोणी जो उपक्रम करत नाही त्यासाठी असं माझ्या मनात आलं आणि गेल्या 2 वर्षापासून मी आईवडिलांचा वाढदिवस हे भारतीय संविधान वाटप करूनच करत आहे। निमित्त मी ढोकी गावातील सर्व नागरिकांना व मान्यवरांना अशी विनम्र विनंती करतो की सकाळी मंगळवार 11 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तसेच 11 वाजता रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिर या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसेच गावातील सर्व मान्यवरांना व मान्यवरांच्या हस्ते गावातील नागरिकांना भारतीय संविधान वाटप करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तरी मी असं गावातील सर्व नागरिकांना व मान्यवरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आमच्याकडून हे भारतीय संविधान जे गिफ्ट दिलेलं आहे, जगातील सर्वात मोठी लिखित अशी स्वरूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना आपणाला आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये वाटप करत आहोत, तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। नक्कीच एकंदरीत तुम्ही आता पाहिले की आपल्यासोबत या ढोकी नगरीचे सुपुत्र विपिनजी ढावरे हे आपल्यासोबत त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवून हा त्यांच्या आईवडिलांचा जो वाढदिवस आहे तो एक संविधानिक जे पुस्तकाचं वाटप करणार आहे, तसेच रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी असेल असे विविध या ठिकाणी ढोकी गावामध्ये उपक्रम राबविलेले आहेत। जनसंवाद समाचार के डी साळुंके, धाराशिव, ढोकी।